नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काय मित्रांनो, थंबनेल बघून आलात ना व्हिडिओ बघायला? मग आलाच आहात तर जरा मदत तरी करा. नाही, अगदी छोटंसं लोन काढतोय हो, फक्त 5 लाख रुपयांचं. वा ना जामीनदार, प्लीज रिक्वेस्ट करतो. फक्त तुम्हाला एक सही करायची असते, बाकी काही करायचं नसतं. बाकी मी कर्ज फेडतो ना, तुम्हाला काहीही कधीही त्रास होऊ देत नाही. टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त सही करा. कर्ज यावर्षी घेतलं आणि 2 वर्षात ते फेडलं म्हणून समजा. प्लीज प्लीज तेवढी जरा रिक्वेस्ट. हे जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या मनात आधी काय विचार येईल किंवा तुम्ही काय म्हणाल, पण मला वाटतं काय तरी म्हणण्याआधी तुम्ही आधी मोठमोठ्याने हसाल आणि मग म्हणाल, अरे जान ना पहचान तू मेरा मेहमान. बरोबर ना? म्हणजे हाच मुद्दा आहे आजचा. हाच मुद्दा आहे की जामीन मागायला किंवा जामीन कर्जाला होण्यासाठी तुमच्याकडे रिक्वेस्ट करणारे जे येतात ते असे कधीतरी अनोळखी येतील. पण बऱ्याचदा काय होतं, तुमच्या जवळपासचे लोक असतात. तुमच्या जवळपासचे लोक तुम्हाला रिक्वेस्ट करत असतात. घाबरू नका, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जामीनदार व्हा म्हणून रिक्वेस्ट करणार नाही, कारण मला त्याच्याबद्दल नॉलेज आहे आणि मी सुद्धा कधीतरी कोणाला तरी जामीन झालो, तो त्याचा त्रास मी भोगला आहे. म्हणून मी तुम्हाला हा विषय आज सांगायला, क्लिअर करायला आलो आहे. मग पहिला प्रश्न हा आहे की जामीनदार आपण एखाद्यासाठी व्हावं की न व्हावं, कर्जासाठी जामीन व्हावं की न व्हावं. तर याचं एक उत्तर अगदी स्पष्ट आहे. म्हणजे तिथे कुठलाही तुमच्या मनात संदेह असू नये की जामीन होऊच नका. भले माझं मत आहे की तुम्ही एखादी वस्तू विका घरातली, कर्ज तुम्ही स्वतः एखादं तुमचं काय दागिने वगैरे असतील ते विका आणि त्या माणसाला पैसे द्या, पण त्याच्या कर्जामध्ये तुम्ही जामीन होऊ नका. म्हणजे सांगायचा मुद्दा काय कळलं का? ते आपण उसनवारी म्हणजे अगदीच एखादा आपला फार जवळचाच नातेवाईक आहे, त्याला नाही आपण म्हणूच शकत नाही. मग काय करा, एकदाचे ते पैसे बुडले म्हणून समजून आपण शांत झोपू तरी शकतो. पण जामीन एखाद्याला झाल्यामुळे जो काय त्रास होतो ना, तो फार भयानक असतो. भयानक म्हणजे काय, तो मानसिक त्रास असतो. आणि म्हणून कोणीही कितीही रिक्वेस्ट केली तरीही जामीन होण्याच्या फंदात जास्त पडू नका, हे माझं तुम्हाला सांगणं आहे. मग मला तुम्ही जामीन व्हाल का असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही हसला किंवा तुमच्या मनात पहिला हा विचार आला की अरे हा माझ्या ओळखीचा ना पाळखीचा, मी कसा ह्याला जामीन हो, हा काय करतो काय करत नाही, याचं इन्कम किती, हा कर्ज घेतो किती, हे सगळं जर माहीत नसेल तर आपण एखाद्याला जामीन व्हावं कसं? मग हेच मुद्दे जे आहेत ना, ते मुद्दे तुम्ही कधी जर तुमच्यावर अशी वेळ आली की एखादा समोरचा माणूस तुमच्यावरती असा म्हणजे अगदी काय म्हणतो त्याला, इमोशनल बोधरेशन आणतो, इमोशनल की प्लीज प्लीज म्हणजे रिक्वेस्ट करतोय, हातापाया पडतोय आणि तेवढी फक्त सही करायची, तुम्हाला वेगवेगळी प्रलोभनं देतोय आणि जामीन होण्यासाठी मागं लागलाय, त्यावेळी काय करावं? जर समजा तो अतिशय जवळचा असला तरीसुद्धा आजकाल काय झालं आहे, आपलं त्या समोरच्या व्यक्तीसाठी किती जवळचा असला तरी फार बोलणं चालणं नसतं, फार मोठे व्यवहार नसतात. मग किमान बाबा व्हावंच लागेल अशी कंडिशन असेल तर मग आपण काय प्रिकॉशन घ्यावी हे आधी महत्त्वाचं समजून घ्या. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट समजून घ्या की त्या समोरच्या कर्ज काढणाऱ्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याच्याकडे सोर्स कोणता आहे, म्हणजे तो कर्ज फेड करू शकतो का, हा पहिला प्रश्न आधी विचारात घ्या. त्याला विचारा, तू पुढचं कर्ज जे आहे ते फेडण्यासाठी काय प्लॅन केलेलं आहे, म्हणजे तुझ्याकडे असा प्लॅन आहे का की ज्याच्यामुळे तू कर्ज नक्की फेडू शकतो. तर तो जर सांगत असेल की हां मी असं केल्यानंतर असं कर्ज फेटेल, तसं केल्यानंतर मी असं करेन वगैरे वगैरे, हे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. म्हणजे हे मी तुम्हाला व्हा म्हणून सांगतच नाही, पण जिथं अपरिहार्यता आहे की आपल्याला सही करावीच लागणार आहे, फार जवळचं नातं आहे किंवा त्याने आपल्यावर कधीतरी उपकार केलेले असतात, आपल्याला फार मोठी मदत केलेली असते, तरीसुद्धा त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, जोखीम आणि सगळ्यात महत्त्वाचा सोर्स हा चेक करा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट, त्या कर्जाचं तो नेमकं काय करणार आहे हे आधी त्याला विचारा. म्हणजे ते कर्ज घेऊन तो पैसे उडवणार तर नाही ना, ह्याची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे काय, माहिती घ्यावी लागेल. काळजी घेणं त्याचं काम, पण आपण किमान माहिती तरी घ्यावी. म्हणजे त्याला अगदीच वेगळाच नाद असेल काही,
म्हणजे तुम्ही समजून जा, गॅम्बलिंग, जुगार जे आपण म्हणतो ते तशा पद्धतीचा जर माणूस असेल तर लाख काय 50,000साठी सुद्धा तुम्ही जामीन होणं फार धोकादायक. त्यानंतर तिसरी गोष्ट, त्याचा सिबिल स्कोअर काय म्हणतोय ते आधी बघा. सिबिल स्कोअर जर डाऊन असेल याचा अर्थ असा आहे की त्याने ऑलरेडी कर्ज जे आहे ते डिफॉल्ट केलं असेल किंवा कर्ज वेळेवर परतफेड केलं नसेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याची कर्जफेड करण्याची मानसिकता जी आहे ती योग्य नाही. बरोबर, म्हणजे याला जामीन होणं धोक्याचं. आता हे जे मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघत राहा आणि शेवटी तुम्हाला जामीनबद्दल सगळ्याच गोष्टी, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणाहून ऐकायला मिळाल्या असतील. पण अशी एक गोष्ट जी आहे ती गोष्ट तुम्हाला सर्वसाधारणपणे कोणीही सांगत नाही. बरेच जण तुम्हाला हे सांगतील, काय सांगतील माहिती आहे, की जर समजा एखाद्याने कर्ज काढलं असेल आणि त्या कर्जाला तुम्ही जामीनदार झाला असाल तर तुम्ही कर्ज फेडण्यासाठी तितकेच लायबल असता जेवढा तो व्यक्ती असतो. हे तर सर्वच जण सांगतात. त्याच्या पुढे जाऊन सुद्धा सांगतात काय, तो माणूस जर कर्ज फेडायला तो माणूस जर कर्ज फेडण्यासाठी समर्थ नसेल तर त्याची प्रॉपर्टी विकून ते कर्ज परतफेड करून घेण्याचा अधिकार बँकेला असतो. हेही सांगितलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे मान्य आहे की ती व्यक्ती जर कर्जफेड करण्यास असमर्थ असेल तर त्या व्यक्तीची प्रॉपर्टी जी आहे ती विकून बँक जी आहे ती कर्ज वसूल करू शकते. परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आहे, तो तुम्ही आधी लक्षात घ्या. काय, जर त्या माणसाने कर्ज घेताना ती प्रॉपर्टी अटॅच केली असेल तर, पुन्हा रिपीट करतो, कर्जाचा फॉर्म भरताना, कर्ज घेताना, तुम्हाला जामीनदार म्हणून सही करताना त्या व्यक्तीने जर ती प्रॉपर्टी त्यासोबत अटॅच केली असेल तर आणि तरच बँक जी आहे ती बँक ती प्रॉपर्टी लिलावात काढू शकते, जप्त करू शकते, विक्री करू शकते. अन्यथा बँकेला सुद्धा तसे अधिकार नाहीत. जर ती लिहून प्रॉपर्टी दिलेली नसेल तर बँक त्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी सुद्धा सहजासहजी त्याच्या परवानगीशिवाय विकू शकत नाही. मग आता तुम्ही सांगा, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही घेतल्यानंतर जर सही करत असाल तर शहाणपणाचं लक्षण, तर तुमचे फसण्याचे चान्सेस कमी आहेत. पण जर सगळी माहिती न घेता जर तुम्ही सही करत असाल तर एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, ती म्हणजे जरी त्या व्यक्तीने कर्ज घेतलं असेल आणि तुम्ही त्याला जामीन असाल तरी कर्जफेडीसाठी तो जितका जबाबदार असतो तितकेच तुम्ही सुद्धा जबाबदार असता. मुद्दा कळला? म्हणजे एक प्रकारे त्याने जे लोन घेतलंय ते लोन तुम्हीच घेतलंय असा याचा अर्थ होतो. म्हणजे कर्जदार आणि जामीनदार याच्यामध्ये इतकं कमी अंतर असतं, लक्षात ठेवा. म्हणजे एक वेळ मी म्हटलं सुरुवातीला की जर अगदीच जवळची व्यक्ती आहे, नाही म्हणता येत नाही, त्याच्या कर्जामध्ये जामीन झाल्यामुळे जो बँकेकडून होणारा मानसिक मनस्ताप जो आहे तो जर तुम्हाला नको असेल तर अशा पद्धतीने तुमच्याकडे असलेले काही पैसे असतील जमा, ते त्याला द्या. पण अशा प्रकारे जामीनदार होण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला गुंतवू नका. चला, थोडक्यात अगदी मला सांगायचं होतं की जामीन हा प्रकार काय असतो आणि जामीनदार झाल्यानंतर काय त्रास होतो. ह्यामुळे बरं त्रास काय होतो हे मला सांगायची गरज नाही, कारण बऱ्याच वेळा तुम्हाला जेवढे फोन येतात त्याच्यापेक्षा जास्त त्या व्यक्तीला, कर्जदाराला फोन येतात. पण कर्जदार काय करतो, कर्जदार फोन बंद करून ठेवतो. त्यानंतर जामीनदाराकडे ते बँकवाले चक्रा मारायला लागतात आणि आजूबाजूवाले असं समजतात की तुम्हीच कर्ज काढलं आहे. म्हणजे आपण कर्ज काढलेलं नसतं आणि कर्ज घेणारा मात्र निवांत असतो. अशी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे जामीनदार होताना 10 वेळा नव्हे 100 वेळा विचार करा. आणि महत्त्वाचं लक्षात घ्या की अशा पद्धतीचं म्हणजे रिलेशन तुटण्याचं जर घडत असेल काम, तर ते रिलेशन असे आधी तुटलेले परवडले. पण त्रास होऊन, मनस्ताप होऊन रिलेशन तुटतात, त्याला काहीही अर्थ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोन समोरचा किती घेतोय, म्हणजे अगदीच शेवटची वेळ, म्हणजे अशी वेळ तुमच्यावर येऊ नये, पण अशी वेळ जर येणार असेल की ते कर्ज खरंच आपल्याला फेडावं लागतंय तर त्या कर्जाची मात्रा किती आहे, म्हणजे ते लोन किती आहे
हे तरी आधी बघा. अगदी आपल्या आवाक्यात असेल, अगदी लाखभर 2 लाख रुपये जे काय आहे ते जर असेल आणि आपण अगदी शेवटच्या क्षणी चल बाबा मी फेडून टाकतो पण मला पुन्हा कधी काय असं करू नको हे, किंवा काही सेटलमेंट करून टाकतो किंवा अशा पद्धतीची मी मदत करतो, वेळ आली तरीसुद्धा काय करू शकता तुम्ही, तिथे तुमची सुटका जी आहे ते करून घेऊ शकता. पण त्याच्याही आणि आपल्याही दोघांच्याही आवाक्याच्या बाहेर लोनची मात्रा असेल, लोनची अमाऊंट असेल तर मात्र अशा ठिकाणी रिस्क कधीही घेऊ नका. चला थांबतो इथे. थोडक्यात व्हिडिओ बनवून मला एवढंच सांगायचं होतं की जामीन एकतर तुम्ही होऊ नका, कुठल्याही कर्जदाराला जामीन होऊ नका. पण व्हायचीच वेळ आली तर मी आत्ता जे तुम्हाला मुद्दे सांगितले हे सगळे मुद्दे न विसरता लक्षात ठेवा आणि मग त्या फॉर्मवरती सही करा. तर तुम्ही थोडंसं का होईना म्हणजे निश्चिंत राहाल. अर्थात निश्चिंत राहू शकत नाही, तो कर्ज फेडतोय की नाही याचं टेन्शन त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला असतं. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपल्या पुढच्या धोक्याची आधीच जाणीव ठेवून सही केली, याचंच फक्त एक छोटंसं समाधान त्यामध्ये असतं. चला थँक्यू. काळजी घ्या आणि महत्त्वाचं जामीन कोणालाही होताना 10 वेळा नव्हे 100 वेळा पुन्हा एकदा विचार करा. थँक्यू.